नांदुरा तालुक्यातील ग्रामरोटी ते ग्रामभोटा रस्ता पावसाळ्यांमध्ये अक्षरशः खराब झालेला आहे। रस्त्याची दयनीय अवस्था एवढी बिकट आहे की चालताना नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहे। वारंवार लोकप्रतिनिधींना व जिल्हा परिषदेमध्ये सांगूनही अद्यापपर्यंत तिकडे कोणी फिरकलेच नाही। रस्त्यावर सध्या मुरुम सुद्धा टाकलेला नाही। नांदुरा तालुक्यातून ग्रामभोटा येथे जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। गावातील नागरिकांना मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले यांच्याशी भेटून यांना रस्त्यावर बोलून खरी परिस्थिती दाखवून दिली व आपली संपूर्ण व्यथा मांडली। रात्री बेरात्री दवाखान्याचे काम किंवा नांदुरा शहरात येण्यासाठी दुसरा पर्याय नाही। या रस्त्यासाठी काहीतरी आता मनसेच करू शकते। त्यासाठी नागरिकांच्या आशा मनसेकडे लागलेल्या होत्या। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष भागवत उगले आपल्या कार्यकर्त्यांसोबत बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर धडकले व अर्धनग्न आंदोलन करून जिल्हा परिषद बुलढाणा तसेच अधिकारी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन केले। त्यानंतर डिप्टी सीओ जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर रोटी ते भोटा हा 2 किलोमीटरचा रस्ता सुरू करावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली व त्यास अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी ग्वाही दिली। संबंधित जिल्ह्याच्या वतीने आम्ही जिल्हा परिषद साहेब सीओ यांना भेटायला आलो। त्यांना अगोदर आपले पदाधिकारी भेटले, निवेदन दिले की रस्ते करा, हे करा, ते करा, काही करतच नाही, करायला वाटतच नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणून आज आम्ही अर्धनग्न आंदोलन केलं। रोटी ते भोटा रस्त्याची आज दयनीय अवस्था, त्या रस्त्यानं गर्भवती बाई न्या, त्या बाईची डिलिव्हरी रस्त्यातच होते, नाही झाली तर आम्हाला विचारता तुम्ही। आज सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही सांगितलं की सर्व जिल्ह्यातले जे काही ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते आहेत ते ताबडतोब दुरुस्त करा। ते जर केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारू आणि या आंदोलनामध्ये जे काही हानी होईल त्याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये प्रमुख उपस्थिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, तालुकाध्यक्ष भागवत उगले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर, राजीव काळे, सागर जगदाळे, निकेतन वाघमारे, योगेश सपकाळ, अजय बेलोकार, धनंजय देशमुख, अंकिता अवचार, गजानन टेकाळे, बाळराजे देशमुख, राजू मांटे, दीपक जाधव, पंकज पाटील, विशाल बगन, दुर्गेश बारगजे, मनोज पवार, अजिंक्य गायकवाड तसेच जिल्ह्याभरातील मनसे सैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।